विरोधी पक्षनेतेपदासाठी मविया कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडणार मुद्दा, चांगला विरोधी पक्ष सुदृढ लोकशाहीचं लक्षण, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर आवाज दाबला जाणार नाही, राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड, पुन्हा येईन असं न म्हणताही परत आलात, फडणवीसांची टोलेबाजी. तर नार्वेकरांसाठी अध्यक्षपद रिक्त करणाऱ्या पटोलेंचे आभार, एकनाथ शिंदेंचाही टोला. फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर, उदय सामंतांसह दिलीप वळसे पाटील, संजय कुटे, रवी राणांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर. राज्य मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता, मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढला. शहानिशा न करता 1500 रुपये दिले, आता पैसे परत मागू नका, लाडकी बहीण योजनेवरनं संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. तर विशिष्ट तक्रार आली तरच चौकशी करायची की नाही असा निर्णय घेणार, अदिती तटकरे यांची माहिती. विरोधी बाकांवरील संख्या चिंताजनक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपहासात्मक टीका. तर करेक्ट कार्यक्रम झालाय, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. लातूरच्या शेतकऱ्यांवरून वक्फ बोर्डाच्या मनमानीचा राज ठाकरेंकडून पंचनामा, मोदी सरकारच्या प्रस्तावित वक्फ सुधारणांनाही पाठिंबा. विनोबांच्या भूदानचा दाखला देत वक्फला राष्ट्रीयत्व दाखवण्याचा सल्ला. बेळगावमध्ये पोलिसांची दडपशाही, महामेळाव्याला परवानगी नाकारल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ताब्यात. तर ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोल्हापुरात परत पाठवलं. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधक अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता, एबीपी माझाला सूत्रांची माहिती. पण विरोधकांमध्ये अजूनही एकमत झालं नसल्याची माहिती. मोदी आणि अदानींच्या संबंधांवर संसदेत काँग्रेसचं अनोखं प्रदर्शन, मोदी आणि अदानींचे मुखवटे घातलेल्यांना राहुल गांधींनी आणलं माध्यमांसमोर. राज्यपाल करतो सांगून तामिळनाडूतल्या व्यक्तीला 5 कोटींना गंडवलं, गुन्हा दाखल झाल्यावर नाशिकच्या निरंजन कुलकर्णीला ठोठावली पोलीस कोठडी. कल्याण डोंबिवलीतील 58 बेकायदेशीर प्रकल्पांवर लवकरच कारवाई होणार, मुंबई हायकोर्टाचे कल्याण डोंबिवली पालिकेला निर्देश. बेकायदेशीर प्रकल्पांवरील पाणी वीज पुरवठा खंडित होणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला 11 ते 15 डिसेंबर दरम्यान सिंदूर लेपन, गणेश भक्तांना 5 दिवस प्रतिमूर्तीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा लागणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.